नमस्कार मित्रांनो, आविशेटचा फोन आला आणि लगेच जावा म्हणलं आनंदपूरला जायचं आहे आंबा भरायला. गाडी घेतली, चला जावं म्हणलं, काय विषयच नव्हता. पंढरपूरमध्ये आलो आणि आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली. मंगळवेढ्याच्या पुढं आलो, टाकी फुल करून घ्यावं म्हणलं. जिओच्या पंपावर थांबलो होतो, पण तिथं काय डिझेल नव्हतं, त्यामुळे पुढं आलो. तिथनं परत घेतला गोट्या व्हायला. गोट्याला काय चल बाबा म्हणलं होतं, एकटाच आहे म्हणल्यावर जाऊ म्हणलं, चल म्हणला दोघंजण. मग घेतला गोट्याला आणि लागलो. आता आलो बाळगावमध्ये, आलो विजापूरच्या पाठीमागं. इथं ट्रॅफिक म्हणलं इथं काय विषय झाला आहे. तर विषय असा झाला होता की पवनचक्क्यांचं काय तर विषय होता ही, त्याच्यामुळं ट्रॅफिक फुल जाम झालं. तिथनं लागलो आपलं विजापूर हायवेला. हायवे लागल्यावर जरा बरं वाटायला लागलं, चला जाऊ म्हणलं. तोपर्यंत आलो टोळनाका. टोळनाक्यावर आलो आणि पास केला टोळनाका. तिथनं म्हणलं आता काय तर गार घेऊ म्हणलं त्याला. हे काय वाघ झोपला होता, त्यामुळे माझी मला स्टिंग घेतली, खारमुरं घेतलं खायला आणि चला जाऊ म्हणलं आता पुढं. तिथनं पुढं आलो तर ही गाडी भावानं ध्यानात ठेवा, एकदम काय विषयच नव्हता. पुढच्या टोळनाक्यावर आलो तर इथं टोळनाक्यावर ट्रॅफिक जाम. काय म्हणलं बाबा, विषय अवघड. टोळनाका पास करतोय तर कुठली तरी एक गाडी पलटी झालती, तिला ते काय उचलून धिंगाणा उठला होता त्याचा. तिथनं पुढं आनंदपूर एक 100 किलोमीटर राहिलं होतं लोकेशन. तिथं त्याला उठवला, म्हणलं स्टिंग घेऊ म्हणलं चल. तिथनं आपल्या आंध्रात एंट्री केली. आता म्हणलं दिवस उगवला आहे, पोलिसांचंच भ्यालं आहे. पण म्हणलं असू दे आता काय, चला म्हणलं जाऊ, कसं असेल तसं असेल. आणि फायनली आपण आलो लोकेशनला. कुठं काय विषय झाला नाही, कोणी अडवलं नाही. लोकेशनला आल्यावर म्हणलं त्यांना, म्हणलं चला म्हणलं आता जाऊ लवकर, गाडी लवकर सुटली म्हणजे नाद नसते. घेतलं त्यांना आणि आलो पुढं. तर इकडंचंही वातावरण असं एक नंबर वाटत होतं, दोन्ही साईडनं भात भारी वाटलं. आणि तिथनं आलो आपलं लोकेशनला, आलो शेतकऱ्या रानात आंब्याच्या पशी. तिथं मग काय भेळ ती घेतली होती येतानाच सुकी, तीच म्हणलं आता खाऊ बाबा म्हणून काय. आणि थोड्या वेळ म्हणलं आता रात्रभर गाडी चालवली होती, झोपावं म्हणलं, काय बेकार विषय झाला होता पाक. दुपारी झोपेतनं उठलो, शेट म्हणलं जेवण आणलं, जेवण करून घ्या. जेवण ती केलं आणि फायनली आपली गाडी उशीर झाला, पण लोड करायला भावाने चालू केली. तर भावांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. धन्यवाद.